गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हटलं मी. गुड मॉर्निंग. आज लवकर तयारी झाली तुमची? हो, कामून बाहेर जायचं. अच्छा, तेच तर म्हटलं आज लवकर तयारी झाली. तुमची पण झाली आणि तुमच्या मुलीची पण झाली. तनिष्काची आंघोळ झाली, फक्त कपडेच घालायचे राहिले तिला. काय झालं होतं माहिती, तिची जेव्हा मी आंघोळ करून दिली ना तेव्हा तिला झोप येत होती. म्हटलं चला मग जाऊ दे आता, एवढा लवकर की तिला कपडे घालत नाही, अगोदर तिची झोप होऊ देते, त्याच्यानंतर मग तिचे कपडे म्हणजे तिला कपडे घालणार. तर आईने आहे ना इथे तिचे कपडे पण काढून ठेवले आणि तिचं मेकअपचं सामान पण काढून ठेवलं, म्हणजे पावडर गंधक वगैरे सर्व काढून ठेवलेलं आहे. आता तनिष्का उठल्यानंतर मग तिची तयारी करून देणार मी. हां, नाही तिची झोप झालीच नव्हती ना. हां, कारण की ते कुचकुच चालूच असते तिचं रात्रभर, उठते झोपते त्याच्यामुळे तिची झोप नाही झाली. मग आंघोळ केल्यानंतर कसं सुस्ती येते लेकराला. हां, तर ती आहे ना तेव्हाच झोपत होती, जेव्हा मी तिची आंघोळ करून देत होती ना तेव्हाच झोपत होती ती. तर आता ती झोपलेली आहे मस्त, तरी हा चालूच आहे तिचा कुचकुच. हां, टकलू केल्यानंतर वेगळीच वाटत आहे ना. असा चेहरा तिचा छोटूसा दिसत आहे आणि तिचं टकलू मोठं दिसत आहे. आता तेल लावलो. हां, आता तेल लावलो, तिचे केस वाळवा लागतील आणि त्यानंतर पुन्हा मग एक वेळा. हो बेटा, हा पुन्हा आता तेल लावलं वाढवते तुझे केस मी. हो, तर आता त्याच्यानंतर मग म्हणजे वाढल्यानंतर पुन्हा आपण तिची एखाद्या वेळेस टकली करून घेऊ. हां, घरचं शेत आहे, वाढतच राहते म्हणून तर म्हणत आहे मी. नंतर करू मग दिवाळीच्या नंतर. तुमच्यासारखे आहे तुमची पोरगी, छोटीशी स्माईल. मी आहे किती हसणारी. तिच्या पप्पाची पण स्माईल तेवढीच असते छोटीशी आणि तनिष्काची पण स्माईल तेवढीच आहे. मीच आहे फक्त एखादी जोराने हसणारी. मग काय करू का नाश्त्याला? पोहे उपमा वगैरे बनवते ना, की ढोकळा बनवलं व्हायला? ढोकळा तुम्ही मग घरीच नाश्ता बनवून देते ना, वेळ आहे ना, 9:30 तर झालेच, 9:30. बाहेर केल्यापेक्षा बाहेरच्या तुमचं तब्येत खराब होते, पोटे खराब होते, माहिती आहे ना. करू ना, बरं ठीक आहे. मग पोहे घेऊ मग काही करू, बरं ठीक आहे. मग चला मी आता नाश्त्याला बनवून घेते, त्यानंतर मग हे जाणार आहेत बाहेर. आई आता देवपूजा करत आहे, देवपूजा झाली आईची, तर तुळशीला पाणी घालायला जात आहेत. चला मग. तर फ्रेंड्स आता हे गेलेले आहेत बाहेर. तर आज मी नाश्त्यामध्ये आहे ना पोहे बनवले होते, यांनी आहे ना पोहे खाऊन घेतले. त्यानंतर मग आता ते बाहेर गेले. तर इथे आहे ना काल म्हणजे माझ्या आईने आहे ना भुईमुगाच्या शेंगा पाठवल्या होत्या. तर इथे मी आहे ना आता पप्पांसाठी आणि आईसाठी आहे ना भुईमुगाच्या शेंगा आहेत ना, भुईमुगाच्या शेंगा आहेत ना ह्या भाजून घेते, कारण की त्यांनी आहे ना नाश्ता केला नव्हता. कारण की पप्पांनी सांगितलं होतं की बा मला पोहे खायचे नाहीत आणि आईने पण सांगितलं होतं. कारण की काय होतं माहिती आहे, खूप वेळा पोहे खाल्ले ना तर त्या दोघांची आहे ना ॲसिडिटी वाढते, त्याच्यामुळे आहे ना त्या दोघांनी पण पोहे खाल्ले नव्हते. म्हणून मी म्हटलं चला आता काय बनवायचं आहे दोघांसाठी. तर मला भुईमुगाच्या शेंगा दिसल्या होत्या, तर म्हटलं चला आता या भुईमुगाच्या शेंगा त्या दोघांना मी आहे ना मस्तपैकी भाजून देते खायला. आणि दुसरीकडे मी आहे ना माझ्यासाठी लावत आहे उडदाचं आणि बरबटीचं थोडंसं मिक्स वरण, कारण की कसं रोज मी आहे ना तुरीचं वरण खाऊ आहे ना इतकी कंटाळली की आता ती खाण्याची इच्छा पण होत नाही आहे. तर म्हटलं चला आज मी काय बनवू माझ्यासाठी, तर म्हणून मग आता इथे माझ्यासाठी ना मिक्स वरण मी बनवणार आहे आणि बाकींच्यासाठी मी आहे ना वेगळी भाजी बनवणार आहे. तर आणखीन कसं फिक्स झालेलं नाही आहे की बा ते कशाची भाजी खाणार आहेत, मी आईला अगोदर विचारणार, त्याच्यानंतर मग त्यांच्यासाठी मी आहे ना ती भाजी बनवणार. तर चला आता इथे आहे ना शेंगा पण भाजून झालेल्या आहेत, तर अगोदर आहे ना आईला पप्पांना शेंगा खायला देते. तर मागच्या ब्लॉगमध्ये मला आहे ना खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही बाळाचे जावडे बाळाच्या हाताच्या ओट्यामध्ये का काढत आहे, कारण की आहे ना जे बाळाचे जावडे आहेत ना हे फक्त बाळाचे मामाच काढत असतात. पण कसं आहे खूप जणांकडे आहे ना वेगळी पद्धत असते. म्हणजे आता कसं आहे, आता तुमच्याकडची पद्धत कशी असेल की बा बाळाचे जावडे बाळाचे मामा काढतात, पण आमच्याकडे आहे ना तशी पद्धत नाही. आमची इकडे कसं आहे माहिती आहे काय की बा बाळाचे जे जावडे आहेत ना हे फक्त बाळाच्या आत्याच्या ओट्यामध्येच काढत असतात. आणि दुसरं म्हणजे हे की आम्ही एवढ्या लवकर आहे ना जावडे काढले नसते तिचे, पण कारण असं होतं की तिचे जे केस आहेत ना हे लांब होत होते आणि ती काय करत होती माहिती आहे काय की रोज आहेत ना तिचे केस आहेत ना ही वळत होती. तर ती आहे ना एक वेळ केस जर तिने पकडले ना तिचे, तर ती इतके रडत होती आणि तिचे केस आहे ना ती सोडतच नव्हती. म्हणून मग आम्ही विचार केला
की बा लवकरच हिचे आपण यांना जावळे काढून घेऊ. तसं तर आम्ही यांना हिचे जे जावळे आहेत ना हे 3 महिने किंवा मग 6 महिन्यानंतर काढले असते. हिचे केस आहेत ना हे लांब होत होते आणि हे यांना केस यांना वळत होती, म्हणून मग आम्ही यांचे जे जावळे आहेत ना हे लवकरच काढले. आणि दुसरं म्हणजे हे की बा आणखीन त्याच्यामध्ये एक कमेंट आली की बा तुम्ही बाळाच्या डोक्यावर स्वस्तिक का काढलं. तर कसं आहे, खूप जणांची इकडे असं नसेल पण आमच्या इकडे आहे ना स्वस्तिक काढत असतात. म्हणजे जेव्हा बाळाचं मुंडन होते ना त्याच्यानंतर मग बाळाच्या डोक्यावर आहे ना असं स्वस्तिक काढले जाते. तर ही पण एक पद्धत आहे आमच्याकडे. आणि आणखीन एक कमेंटच्या बद्दल मला बोलायचं आहे. आता तुम्ही म्हणत असणार की नुसतं काय कमेंटच्या बद्दलच बोलते हे, पण कसं आहे जेव्हा तुमच्या कमेंट येतात ना तर मी आहे ना त्याचा रिप्लाय नाही देऊ शकत. तर तिकून पण तुम्ही म्हणता की बा आम्ही इतक्या साऱ्या कमेंट करतो पण ही आहे ना एका पण कमेंटची आहे ना रिप्लाय करत नाही. तर म्हटलं चला आज मी आहे ना नुसतं कमेंटच्या बद्दलच बोलते. तर आणखीन एक कमेंट आली होती की ताई तुम्ही तुमच्या बाळाला काजळ का नाही लावत. तर त्यांना मला सांगायचं आहे ॲक्च्युली मला आहे ना बाळाला काजळ लावणं खूप आवडते. कारण की कसं आहे त्याने खूप जण म्हणतात की बा काजळ लावल्याने बाळाचे जे डोळे आहेत ना हे मोठे मोठे होतात. तुमचं पण बरोबर आहे आणि मला पण आहे ना बाळाला काजळ लावून खूप आवडते. पण आता एवढं त्यांना जे सर्व जे बेबी वगैरे जे झालेले आहेत ना ते इतके नाजूक आहेत आणि माझी पण मुलगी ना खूप नाजूक आहे. तर मी आहे ना हॉस्पिटलमध्ये गेली होती. तर मी आहे ना नॉर्मली डॉक्टरांना विचारलं होतं की बाईला काजळ लावलं तर चालते का. तर डॉक्टरांनी मला आहे ना सरळ सांगितलं की बा कसं आहे तुमची जी मुलगी आहे ना ही आता खूप छोटी आहे आणि कसं आधीच्यासारखे मुलं नाही राहिले की बा त्याला आपण काजळ लावू शकतो. कारण की आजकालची जी मुलं आहेत ना हे खूप नाजूक आहे. तर तुम्ही आहे ना एवढ्या लवकर बाळाला आहे ना काजळ लावू नका. म्हणजे बाळाला आणखीन 3-4 वर्षाचं होऊ द्या. त्याच्यानंतर वाटलं तुम्हाला तर मग तुम्ही काजळ लावू शकता. म्हणून मग मी आहे ना माझ्या बाळाला काजळ लावतच नाही आहे. आणि तसं पण आता मी आहे ना म्हणजे असे भरपूर व्हिडिओ बघितले की बा कसं म्हणजे ज्या पण मुलांना काजळ लावलं गेलं ना तर त्या मुलांचे जे डोळे आहेत ना हे खूप असे गडद आहे. तर असे भरपूर व्हिडिओ मी पाहिले. तर म्हणून मग मी विचार केला की बा चला जाऊ द्या, आता ती कशी छोटी आहे तर एवढ्या लवकर मी तिला काही काजळ लावणार नाही आहे. थोडीशी मोठी होऊ देते, म्हणजे 3-4 वर्षाची होऊ देते. त्याच्यानंतर मग मी तिला काजळ लावत जाणार. कारण की मला आहे ना म्हणजे मुलांना ना काजळ लावणं खूप आवडतं. तर हेच ते कारण आहे ज्याच्यामुळे मी आहे ना तनिष्काला काजळ नाही लावत आहे. तर आशा करते फ्रेंड्स किंवा तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असणार. आणि जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता, मी त्याचे पण उत्तर तुम्हाला देणार. चला तर मग फ्रेंड्स आता बाहेर कपडे वाळू घालून झालेले आहेत. त्याच्यानंतर इथे आता मी बनवत आहे स्वयंपाक. तर आज मी जेवणामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की बा मी आहे ना मिसळचं वरण बनवत आहे आणि दुसरीकडे माझ्यासाठी मी थोडीशी आहे ना टमाटरची भाजी बनवली आणि पोळ्या. तनिष्काची झोप झालेली आहे आणि तनिष्का इथे करत आहे मस्त्या. आहे ना तनिष्का? तनू मस्ती करत आहे तू? झोपी झाली तुझी? हो म्हणजे पोगुडीची झोपी झाली. हो आता झोप नाही येत. बघा कशी करते. तिला असं बोलणं खूप आवडते. तिच्यासोबत बडबड करा फक्त. हो फक्त बडबड करा, बाकी काहीच नाही. आहे ना? हो बोलूच तुझ्यासोबत नाही. हो पप्पासोबत जाते की बाहेर? बाहेर जाते तर पप्पासोबत? हां जाते का बाहेर पप्पासोबत? हो हो तनिष्का पप्पासोबत बाहेर जाते ना? हो हो चला पप्पाची तयारी झालेली आहे आता. जाते तू? उडू बापडे बघा कशी करत आहे. हो कुठे गेले पप्पा? कुठे गेले पप्पा? कुठे गेले? हो पप्पा कुठे गेले? पप्पा हो तनिष्काची पप्पा आता पूजा करत आहे. हो कशी बोलते ती. हो काय झालं तनू? तू जाते का पप्पासोबत बाहेर? बघा पप्पाची तयारी झाली. चलते काय? हाऊ म्हणताय ती. चलते तू माझ्यासोबत फिरायला? हां ऑफिसला चलते का? हां आपल्या ऑफिसला चलते? जाते का? हो मोठी झाल्यावर येणार ते. मोठी झाल्यावर येणार तुमच्यासोबत. हसली ते खूप वेळची हसली. बोल ना पा कशी करते. चलणार तू माझ्यासोबत? चला चला उठा चला. चला चला उठा. थांबा ना तुम्ही आता मोठं म्हणून राहिले. ती मोठी होऊ द्या. उठू नाही शकत म्हणा मी सध्या. उठू शकत नाही तिला फक्त येऊ द्या, टोंगड्यावर येऊ द्या, मग मजा आहे तिची. हो बापा हो. बाय बाय. हो बाय कर. बाय पप्पांना बाय कर. बाय करा. चला भेटू आपण मग थोड्या वेळाने. चालले थांबा ना पप्पा थोड्या वेळ खेळा माझ्यासोबत. काम आहे बेटा थांबलोच नाही.
माझ्यासोबत एवढं बोलली, तिला म्हटलं तू जाते का पप्पासोबत बाहेर, तर काय म्हणते, हो चला पापा पाहते पक्षी. बाय बेटा. आजोबा पण गेले, पप्पा पण चालले आता. चला बाय. पाहते आहो 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 कशी पाहते ती. नजर आली तिला. हा पाहून घ्या वर अशी. बाय. बाय कर पप्पांना, बाय कर. आता तनिष्काचे पप्पा चाललेले आहेत ऑफिसवर आणि तनिष्का जात आहे त्यांना बाय बाय करायला. है ना त्यांना, काय तनिष्का चलते ना. चल आपण पप्पांना बाय बाय करू. अरे बापरे, शिंक आली का तुला. हो, रात्री तर इतका पाऊस आला आमच्याकडे की रोड बंद झाला. तुमची गाडी निघणार आता. वाटून राहिलं का. ही बघा कशी करते. हो आता थोडंसं ऊन पडत आहे, कारण तिथं खूप पाऊस आला. आणि आमचा जो रोड आहे हा नेहमीप्रमाणे म्हणजे नेहमी दरवर्षी जसा बंद होतो तसा बंद झाला, पूर्ण गाठागाठात झालेला आहे. पप्पांची गाडी निघाली, तुमची पाहिजे फक्त आता. हा गव्हर्नमेंट झोपलेली आहे. काहीच फरक पडत नाही. नाही फक्त वोटिंगच्या वेळेस येतात ते बरोबर. हा नाही तर का, वोटिंगसाठी तर घरोघरी फिरतात म्हणून ते वोट करा आम्हाला, आम्हाला वोट करा. असे रोड बंद झाल्या म्हणजे पूर्ण बंद होतात तेव्हा त्यांना कळत नाही की बा लोकांना त्रास होते म्हणून. हो ना बेटा. हो झोपते आता. ही झोपी आली आता, डोळे लावत आहे. हो चला पप्पांना जाऊ दे, मग आपण झोपू घरात. नाहीतरी आज आता काहीच काम नाही आहे, सर्व कामं झालेले आहे. पावसामुळे आहे ना काही काम सुचत पण नाही आहे. नाश्ता सर्वांचा झालेला आहे. पप्पा शेतामध्ये गेले, आता हे पण ऑफिसवर चालले. आई आणि मीच आहे घरी आता. चलो बाय 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 बाय. चला चला, आई आता इथे झोपलेली आहे. आम्ही चाललो आईच्या रूममध्ये. चला आपण आजीच्या रूममध्ये जाऊ. आता सर्व कामं झालेलं आहे, कामं तर काहीच नाही आहे. जेवण बघू नंतर, म्हणजे पप्पा आल्यानंतर बघू काय जेवण बनवायचं आहे. तर आता बघा बाहेरही झोपली होती ना, आता बघा आईच्या रूममध्ये आल्याबरोबर डोळे उघडले. काय बम्मत झाली तू तनिष्का. का झालं मग. होडे बापडे, काय झालं काय झालं. आजी झोपली. हो तूच पाळण्यात झोपते का मग. चल तुला पाळण्यात झोपून देते मी. चला आता ही पण झोपी आलेली आहे, तर हिला पण पाळण्यामध्ये झोपून देते मी. आणि ही बघा हसत आहे. ही कोणती झोप आहे तुझी, ही कोणती झोप आहे. तर चला आता मग फ्रेंड्स, ह्याचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला आता मग फ्रेंड्स, भेटूया आता अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.